नमस्कार. आज आपण घरच्या घरी झणझणीत असं मिसळ पाव बनवूया. तर भिजवलेली मटकी घेतली. तुम्ही मोड आलेली सुद्धा वापरू शकता. आता कुकरमध्ये आपण लावून घेऊया. तर कुकरमध्ये लावताना एक टमॅटो, थोडंसं मीठ आणि हळद आणि वरती मी बटाटे पण उकडायला ठेवले. 4-5 शिट्टी होईपर्यंत आपण हे दुसरं तयारी करून घेऊ. कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, 2 कांदे घातले मध्यम आकारात चिरून, लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची छान लालसर परतून घेतलं. त्यानंतर 1 चमचा मी कारळ घातला, 1 चमचा तीळ, 2 चमचे मी किसलेलं खोबरं घातलं. छान लालसर कलर होईपर्यंत परतून घेतलं. 1 टमॅटो मी चिरून ठेवला म्हणजे चॉपरमधून बारीक केला. मसालाही थंड झाला आपला. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. थोडीशी कोथिंबीर, ते वाटण तयार केलं मी. तर आता आपली मटकी पण छान शिजलेली बघू शकता. थोडीशी मॅश करून घ्यायची. तर माझ्याकडून पाणी कमी पडलं तर मी गरम पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा मी कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं. तेल थोडं जास्त घालायचं आहे. तेल गरम झाला की हिंग आणि अद्रक लसूण घातलं, कोथिंबीर घातली, 2 बारीक कट केलेले कांदे घातलेले आहे, 1 टमॅटो आपण चॉपरमधून बारीक करून घेतला तो घातला. आता आपण मसाले घालू. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मी छोटा चमचा आहे धने जिरे पावडर, कसुरी मेथी, भाजले धने जिरे पावडर आहे ते. त्यानंतर आपण हे जे मिक्सरमधून वाटण तयार केलं ते घातलं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला खाली लागणार नाही. छान एक 4-5 मिनिट मस्त मसाला परतून घ्यायचा. छान तेल सुटल्यानंतरच आपण जे मटकी शिजवून ठेवली होती त्यामध्ये गरम पाणी आधीच टाकून ठेवलं होतं. ते टाकून हे छान मिक्स करून घेतलं. 5 ते 7 मिनिट मस्त मंद गॅसवरती ही मटकी आपल्याला मस्त शिजवून घ्यायची म्हणजे त्याचा कट छान तयार होते. एकीकडे मी बटाट्याची भाजी पण तयार केलेली आहे. बघू शकता भाजी तयार झाली आणि आपल्या ही जी मटकी आपण केली तर त्यालासुद्धा मस्त तर्री आलेली आहे. एका प्लेटमध्ये आधी थोडं फरसाण टाकायचं, त्यावरती थोडीशी ही भाजी टाकायची, नंतर बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी सुकी आपण जी बटाट्याची भाजी बनवली ते आणि वरतून थोडीशी तर्री टाकायची. मस्त झणझणीत अशी आपली ही मिसळपाव तयार झाली. तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.